पुढची बातमी पाहूया। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये मनसेनं 54 जागांवर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। माजी आमदार राजू पाटील यांनी या संदर्भामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत चर्चा केल्याची माहिती आहे। तर इतर जागा शिवसेना उभाटाला सोडण्यात येणार आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना उभाटा मनसे सोबत काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत येण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस हे सोबत आल्यावर शिवसेनेच्या कोट्यातील जागा त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। 54 जागांवर सुमित केडीएमसी मध्ये ठरल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? 122 जागा आहेत आणि त्यापैकी 54 जागा या मनसेच्या वाट्याला सुटलेल्या आहेत आणि त्याच सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजू पाटील हे तिथले स्थानिक माजी आमदार आहेत आणि मनसेचे नेते आहेत। ते आले होते शिवतीर्थावर, त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, चर्चा केली, कारण आता तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील सोबत घेण्यासंदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये झाली आहे। जर हे दोन पक्ष या युतीमध्ये सहभागी झाले किंवा या दोन ठाकरे बंधूंसोबत येणार असतील स्थानिक पातळीवर, तर त्यांना मग ठाकरेंच्या गोटामधून म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून ज्या त्यांच्या 54 जागा आहेत त्यातून जागा द्याव्या लागणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजू पाटील आलेले होते आणि 54 जागांवरती यावेळी तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र या संदर्भातल्या ज्या जागा आता शिवसेना उभाटाला आपल्या कोट्यातून द्याव्या लागणार आहेत ते देण्यासाठी शिवसेना उभाटा तयार होते का, ते त्या काय स्पष्ट होईलच। तुर्ताच आपण या संदर्भात अपडेट देतच राहा, असेच लाईनवर राहा। ठाण्यातील मनसे उमेदवारांना उद्या एबी फॉर्म मिळणार आहे अशी माहिती मिळते आहे। आताची एक मोठी घडामोड आपण पाहतोय, अविनाश जाधव यांनी शिवतीर्थ येथून एबी फॉर्म घेतलेले आहेत। उद्या रात्री ठाण्यातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत। मनसे नेते अविनाश जाधव यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। आता एबी फॉर्म कोणाला देण्यात येतील ते उद्या स्पष्ट होणार, त्यामुळे उमेदवार कोण असणार ते देखील स्पष्ट होईल। या आधीच ज्या वेळेला राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की ज्या उमेदवाराला आम्ही फॉर्म देऊ तो उमेदवारी अर्ज भरेल, तुम्हाला त्यावेळेला जागा वाटप कसं झालंय ते कळेलच। आणि आता एबी फॉर्म घेऊन अविनाश जाधव हे निघालेले आहेत आणि आता अविनाश जाधव यांनी उमेदवारांना उद्याच एबी फॉर्म देण्यात येईल अशी माहिती सुद्धा दिली आहे। या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊया। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी यासोबत माझ्यासोबत आहेत आणि ते अपडेट देतील। सुमित, आता एबी फॉर्म घेऊन अविनाश जाधव बाहेर पडलेले आहेत, कळतायत उमेदवार कोण असणार त्याबाबत काही खलबतं होताना कळतायत का, काही माहिती मिळते आहे का? नाही, ती अद्याप माहिती कोणालाही दिलेली नाहीये। ती माहिती आपल्याला कळेल उद्याच, कारण यादी जाहीर करायची नाही, थेट एबी फॉर्म द्यायचे आहेत। अविनाश जाधव हे मनसेचे नेते आहेत आणि ते ठाण्याचे आणि पालघरचे जिल्हा प्रमुख आहेत। ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आलेले होते। सगळी सविस्तर त्यांनी चर्चा केली आहे, कशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या आहेत, कोणाला सोबत घ्यायचं आहे, कोणाला नाही आणि उमेदवार कोण असतील। तर या सगळ्या उमेदवारांवर चर्चा झाल्यानंतर आता एबी फॉर्म सही करून ते घेऊन इथून निघालेले आहेत। एबी फॉर्म त्यांच्याकडे आता आहेत आणि उद्या सगळ्या उमेदवारांना संध्याकाळी ते बोलावतील आणि प्रत्येक उमेदवाराला जे जे उमेदवार मनसेचे असतील त्यांना हे एबी फॉर्म दिले जातील आणि तीच चर्चा करण्यासाठी आणि त्यासाठीच ते शिवतीर्थावर आलेले होते आणि त्यांनी आता एबी फॉर्म घेतलेले आहेत। आज शिवतीर्थावर अशाच बैठकांचा सध्या धडाका सुरू आहे। आता उद्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे स्पष्ट होईलच। तुझा धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी पाहूया। पुण्यातून पुढची बातमी आहे। पुण्यामध्ये शिवसेना उभाटा मनसेचं जागा वाटप आजच होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपाचा तिढा आजच सोडवण्याचा आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे अशी देखील माहिती समोर आली आहे। रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांचं जागा वाटप होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची माहिती आहे। आता पुण्यामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे आणि त्यानंतरच आज रात्रीपर्यंत याबाबत निर्णय घ्या असे आदेश राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता तोडगा निघतो का हे पाहावं लागेल। यानंतर पुढची बातमी पाहूया। मिलिंद नार्वेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। 15 ते 20 मिनिटं मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाली। या भेटीमध्ये जागा वाटपाला पूर्णविराम मिळाल्याची माहिती आहे। उमेदवार विरोधकांच्या गळाला लागू नये म्हणून स्ट्रॅटेजी आखली जात आहे असंही बोललं जात आहे। दरम्यान पुढची बातमी पाहूया। महायुतीच्या समन्वय समितीची आज रंगशारदा इथं बैठक होणार आहे। मुंबईतील जागा वाटपासंदर्भात जागांबद्दल पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। आज आणि उद्या बैठकांचा सिलसिला इथं सुरूच राहणार। मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, केडीएमसी सह सगळीकडेच इथं अद्याप जागा वाटप पूर्ण झालेलं नाही आहे। जागा वाटपाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची ही बैठक आहे। आजच्या समन्वय समितीच्या या बैठकीत तिढा असणाऱ्या जागांबाबत पुन्हा चर्चा केली जाणार। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे। संजय राऊत यांनी ठाकरे गट मनसेसह शतकापार जागा जिंकणार असा विश्वास व्यक्त केला। फडणवीसांनी
रशीद मामूंच्या प्रवेशावरून ठाकरेंवर लांगुल चालनाचा आरोप केला होता। यावर राऊतांनी भाजपावर अजित पवार, अशोक चव्हाणांच्या भ्रष्टाचाराचे जोडे चाटल्याचा प्रत्यारोप केलाय। तसेच संजय राऊत यांनी भाजप एकनाथ शिंदे यांचा पराभव करू इच्छित असल्याचाही धक्कादायक दावा केलाय। शिवसेना भवनासमोरच्या बॅनरबाजीवरूनही राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली। तसेच पुण्यामध्ये काँग्रेससोबत युतीचे प्रयत्न सुरू असल्याचंही राऊतांनी यावेळी सांगितलं। पुण्यात काँग्रेस सोबत येते असं दिसतं तुमच्या? हो, आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे। परंतु काँग्रेसला मनसे तिथं पुण्यात चालते, परंतु मुंबईत चालत नाही, अशा प्रकारचा एक प्रश्न होतो। नाही, मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाचं। मुंबई हे एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी, त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात। पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। जसे तुम्ही अजित पवारांचे चाटताय, अशोक चव्हाणांचे चाटताय, सर्व भ्रष्टाचारांचे चाटताय निवडणुका जिंकण्यासाठी, हे काय आहे? रशीद मामू वगैरे विषय सोडून द्या। निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही सुद्धा या देशातल्या सर्वोत्तम भ्रष्टाचारांचे जोडे चाटताच आहात ना। ज्यांना नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारी ठरवलं असे अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण यांचे जोडे कोण चाटताय? कशा करता चाटताय? मग हे सगळे एकाच माळेतले मणी आहेत। आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी। 67 काय घेऊन बसलाय तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो, या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करतायत। 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकू, हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे। ठाण्याचं महत्त्व वेगळं आहे यावेळेला। भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा, एवढंच मला माहिती आहे, एवढंच मला माहिती आहे। आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं तयारी सुरू केलेली आहे। पुढे एक मोठी बातमी पाहूया। शिवसेना भवन येथे उद्या बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते आहे। शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांची उद्या 11 वाजता शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। सर्व शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख सर्व पदाधिकारी उद्या या बैठकीसाठी उपस्थित असतील। आगामी पालिका निवडणुकीसाठी आता उद्धव ठाकरे हे मैदानात उतरताना दिसत आहेत। आता पदाधिकाऱ्यांच्या त्या बैठका घेत आहेत। शिवसेना भवन इथे उद्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख सर्व पदाधिकारी उद्या या बैठकीसाठी हजर असतील। सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवारांची उदय सामंत यांच्यासोबत दीर्घ चर्चा झाल्याची ही माहिती आहे। पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येणार अशी सूत्रांकडून माहिती कळती आहे। अजित पवारांनी उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यामुळे या बातमीकडे आता पाहिलं जात आहे। पुण्यामध्ये नवीन समीकरणं जुळणार असंही आता दिसतंय। पुढची घडामोड पाहूयात। अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये बैठक झाली। अमोल कोल्हे अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानाच्या बाहेर पडले। अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे। या चर्चेमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे।